उमंग महिला फाउंडेशनच्या वतीनं प्रसिद्ध गायक सलीम सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट फंड रेझिंग शोचं 14 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलं होतं. तपोवनात होणाऱ्या या शोला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. या कार्यक्रमातून मिळणाऱ्या निधीतून सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार असल्याचे आयोजक तथा उमंग महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्यासागर आहेर यांनी सांगितलं. याविषयी राज्य शासनाकडे दाद मागणार असल्याचे आहेर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एक सांगू इच्छितो की गेल्या 4 दिवसापासून महानगरपालिकाने जो घाट घातलेला आहे आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा किंवा आमच्या या नोबेल क्लॉजला कुठेतरी डिस्ट्रॉय करण्याचा, तर मी सर्वांना विनंती करते की कृपया या सर्वोत्तम कार्यामध्ये, या सामाजिक कार्यामध्ये 350 निराधार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीमध्ये किंवा त्यांच्या घेतलेल्या शैक्षणिक पालकत्वामध्ये कृपया हे राजकारण आणू नये. मी तमाम नाशिककरांना ही विनंती करते की महानगरपालिकेकडनं प्रसारित झालेल्या सगळ्या बातम्या ह्या खोट्या आहे, कारण त्यांनी आमचा कार्यक्रमच खोटा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जर सलीम मर्चंट सरांच्या सोशल अकाउंटमधनं जर गेलात तर तिथनं त्यांनी सोशल मीडिया अकाउंटमधनं त्यांचं रितसर पोस्ट टाकलेली आहे. त्यांच्या शेड्यूलमधनं त्यांनी 14 फेब्रुवारीचा जो शेड्यूल आहे तो नाशिकसाठी दिलेला आहे. मात्र कुठल्याही सामाजिक किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, ऑर्गनायझरशी न बोलता महानगरपालिकेने जो घाट घातलेला आहे गेल्या 4 दिवसापासून आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा, तर कृपया याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. यामागे जे राजकारण चालू आहे, मी त्या सर्वांना विनंती करते कृपया आपलं राजकारण थांबवावं व त्या 350 निराधार विद्यार्थी जे आहेत त्यांचा विचार करावं व ते ही सामाजिक जे कार्य आहे, हे सामाजिक कार्य किंवा सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था हे राजकारण करण्याचं ठिकाण नव्हे. मी सर्वांना विनंती करते. ठरवलेली तपोवन केएन केलाची जागा ही सुद्धा प्रायव्हेट मालकाची होती. रीतसर आपल्याला त्याचं पत्र प्राप्त झालेलं होतं, तरी या मागे राजकारण करण्यात आलं. या व्यतिरिक्त आता आम्ही उद्या रेपिटेशन दाखल करत आहोत. अल्पसंख्याक वतीने पण रेपिटेशन दाखल होत आहे, कारण कुठेतरी या कार्यक्रमाला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न कुठेतरी झालेला आहे. संस्थेचं आर्थिक नुकसान यातनं खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, कारण आर्टिस्ट असेल, टेक रायडर असेल, सर्व गोष्टींना आपण जे अमाऊंट दिलेला आहे तो आपला आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण? ते आर्थिक नुकसान भरून देण्याची जबाबदारी आयुक्त मॅडम घेणार का? अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम घेणार का? खत्री मॅडम घेणार का? PRO योगेश कमोद ज्यांनी वेळोवेळी पत्रकारांना बोलावून पत्रकार परिषद घेतली आपल्या कार्यक्रमाच्या संदर्भात, ते जबाबदारी घेणार का? हा प्रश्न मी सगळ्यांना करते आणि उद्या मी न्यायालयीन प्रवेश प्रक्रिया या संदर्भात दाखल करत आहे. या प्रसंगी फाउंडेशनचे व्यवस्थापक सागर आहेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.